नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट शेक आणि फालुदा. यासाठी मी सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत. काजू घेतलेत, बदाम आणि पिस्ता. तुम्ही आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. यासाठी 1 वाटी साखर, वेलची पावडर आणि कस्टर्ड पावडर घेतला आहे. 1 वाटी मावा घेतलाय आणि काही ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतलेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये मावा घालायचा आहे आणि तो सॉफ्ट करून घ्यायचा आहे. यासाठी गॅस स्लोच ठेवायचा आहे. माव्याला सतत हलवत राहायचं म्हणजे तो खाली चिकटत नाही. गरमीमध्ये थंड पदार्थ आणि शेक खूप खाण्यात येतात. यासाठी हा सर्वोत्तम रिफ्रेश करणारा पदार्थ आहे. मावा आता सॉफ्ट व्हायला चालू झालाय. हा शेक आपण बनवून फ्रीजमध्ये स्टोर पण करू शकतो. मावा आता चांगला सॉफ्ट झालाय. आता यामध्ये दूध घालायचे. सुरुवातीला थोडंच दूध घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मावा पूर्ण मिक्स झाला पाहिजे. अशा पद्धतीने सर्व मावा मिक्स करून घ्यायचा आणि याला उकळी येऊ द्यायची. आता हे चांगलं उकळायला लागले. आता यामध्ये अजून दूध घालायचं. हवं तेवढं दूध घालू शकता तुम्ही. आता हे पूर्ण उकळून यामध्ये साखर घालायची. इथे मी 1 वाटी साखर घालते. आता ही बनवलेली ड्रायफ्रूटची पेस्ट घालायची आणि ही पूर्ण मिक्स करून घ्यायची. ड्रायफ्रूट्समुळे याची टेस्ट खूप वाढते. आता यामध्ये वेलची पावडर घालायची. वेलचीची पावडर बनवून घातल्याने तिचा फ्लेवर आणि सुगंध जसाच्या तसा राहतो. आता यामध्ये कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवून घेतली आहे ती घालायची. यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घातलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं 20 ते 25 मिनटं उकळू द्यायचे आणि यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स घालायचे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे पहा तयार आहे 25 मिनिटानंतर ड्रायफ्रूट शेक. आता याला थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं. थंड झाल्यावरती ग्लासमध्ये सर्व करायला अगोदर ड्रायफ्रूट्स घालायचे. हा ड्रायफ्रूट शेक उत्तम अशी मेजवानीच आहे. हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा आहे. हे पहा तयार आहे ड्रायफ्रूट शेक. हा शेक पौष्टिक आणि भरपूर व्हिटॅमिनने भरलेला आहे. आता आपण या शेकने फालुदा बनवून घ्यायचा. यासाठी फालुद्याच्या शेवया मी उकळवून घेतल्यात गरम पाण्यामध्ये. त्या घालायच्या. या पद्धतीने तुम्ही बाहेर मिळतो तसाच फालुदा तुम्ही घरी पण बनवू शकता. आता यामध्ये थोडासा सब्जा घालायचा आहे. तो मी 10 मिनिटं आधीच पाण्यामध्ये भिजवला होता. गरमीमध्ये सब्जाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. आता यामध्ये मी रूह अफजा घालणार आहे. याने पण शरीराला थंडावा मिळतो. आता यामध्ये बनवलेला शेक घालायचा आहे. फालुदा पचायलाही हलका आहे. याने शरीराला लवकर ऊर्जा मिळते आणि याने शरीर हायड्रेट राहते. आता यामध्ये आईस्क्रीम घालायची.
आणि ड्रायफ्रूट्स घालायचे. हे पहा, तयार आहे गरमीमध्ये मूड रिफ्रेश करणारा ड्रायफ्रूट शेक आणि फालुदा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.